मूर्त्या लागल्या पाहिजे आणि एक नवदुर्गा म्हणून इथं सगळं व्हायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नवरात्र चालू झालेली आहे आणि मी तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये देवींचं दर्शन घडवून देणार आहे. दादरमधल्या मी 9 देवीचं दर्शन तुम्हाला मी घडवून देणार आहे. छोट्यापासून मोठ्या देवींपर्यंतचे तुम्हाला मी दर्शन घडवून देणार आहे. चला मग जाऊया. पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे की गरबा असेल देवीचं एक कमर्शियलायझेशन त्यामध्ये होतंय का, किंवा त्यांचा जो रेटा आहे तो तुमच्याकडे वळतोय का, असं काही चित्र दिसते? आणि तो जर नसेल तर हे दुर्भाग्य म्हणा नाही. आमच्याकडे आमची जी गरबा त्यांचा पण मला असं आठवतं की गरबा आपल्या आज आपण आलेलो आहे प्लाझा येथे. प्लाझाची मार्केटची देवी इथे आपण आलेलो आहोत देवी बघायला. आणि आपल्याला आज हे तुमचं नाव काय? जिजाबा पवार. सुजाता पवार हे आपल्याला माहिती देणार आहेत देवीचं डेकोरेशनचं.
काका सांगा ना मला या देवीबद्दल आणि आपली प्लाझा मार्केटची देवी जी बाकीची देवी देवी जी स्थापन झाली तेव्हापासूनची काय माहिती तुम्हाला? तेव्हापासून तर नाही स्थापन झालेली म्हणजे आता 4-5 वर्षे आहे इथं. देवाला अशी पावती येते म्हणजे माणसाला जे रोज करत त्याला पुढच्या वर्षी आता जर आला तर पुढच्या वर्षी तो माणूस इथे येणारच. हां अशा तर म्हणजे ही नवस केला की त्याला पाहुणार आणि माणूस आता आता कमी थोडं पडते पण संध्याकाळच्या टायमाला आणि नवरात्रीच्या टायमाला असं एवढं गर्दी होती ते विसरून आलं एवढी गर्दी. साड्या बिड्या हे ब्लाऊज पीस नारळ हार हे असलं हार बी लोक इथं पडलं ते इथं सामने पडलं ते हार बी लय ते एकदम हार तरी कसं घालायचं असं हे ना एक हार तिला कॉपी झाला आणि 60,000 36 तोळाचा दागिना कंबर पडत एका व्यापाऱ्याने नाव मला माहिती नाही त्याला 36 तोळाचा तो कंबर पटत दिलेला आहे या घातलाय अच्छा त्याने. अशी देवी पावती आहे तर तुम्ही काय विचारू नका अशी पावती. गरीब मुलीवाला श्रीमंताला ज्याला तुम्ही सेवा करा. आता मी सेवा करतो इथं तर सेवा जवळजवळ 4-5 वर्षामध्ये माझी अशी सुधारणा झाली. मी गगनगिरी महाराजाच्या तिकडं असतो. गगनगिरी महाराज मठ खोपोली तिकडं असतो पण इकडं हे त्यांनी लोकांनी सांगितलं की तुम्ही सेवा इकडे चांगली करता तर मग इकडे आमच्याकडे याल का? मळेकर साहेब त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे इकडे या आणि इकडे सेवा करा. इकडे 9 दिवस सेवा 11 दिवस सेवा इथे चालू होतं तुमची. तर मग इथे येऊन तिथून 4-5 वर्ष झाली मी इथे सेवा करतो आणि परत तिकडे जातो. काका हे डेकोरेशन जे आहे त्याचा तुम्हाला कसं काय विचार आला की असं डेकोरेशन आपण यावर्षी करावं? डेकोरेशन दरवर्षी वेगवेगळं असतं पण ह्या वर्षी असं ठरलं की बाबा सगळ्या म्हणजे आता डेकोरेशन बनवायचं तर सगळ्या देवा एका जागेवरती आपण हे करायचे आता आणि प्रत्येकाचा फोटो आणि प्रत्येकाचं मूर्त्या लागल्या पाहिजे आणि एक नवदुर्गा म्हणून इथं सगळं व्हायला पाहिजे. अच्छा म्हणजे आपल्याला दादरमध्ये आपल्याला या सगळ्या देव्यांचं दर्शन आपल्याला एकाच जागेवर एकाच ठिकाणी भेटेल. एकाच जागेवर.
मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय माता.